नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं पहा.com मध्ये। खरं तर जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे। मात्र ही रणधुमाळी सुरू असताना अचानक काल परवा एक बातमी येऊन धडकली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं। पहा.com परिवाराच्या वतीने सर्वात प्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर दादांचं जाणं हे मनाला चटका लावून जाणार होतं। त्यांची ही अचानक एक्झिट प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली। दादांना पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण पहा.com परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेतोय, आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय। निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी प्रत्येकच जण समोर येतोय। प्रचार सुरू आहे। अजितदादांच्या जाण्यानं 2 दिवस प्रचार बंद होता, मात्र प्रत्येकजण आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय। माझ्यासोबत आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातील पिंपळवंडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार नितीन काकडे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घड्याळ या चिन्हावरती आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्याशी आपण बातचीत करतोय, चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर सुरुवातीलाच त्यांनी मला सांगितलं की अजिबात भाऊ बोलण्याची इच्छा नाही। दादा गेल्यानंतर काय बोलायचं हा प्रश्न आमच्या समोर पडलाय। मात्र तरी देखील एक निवडणुकीला उभा आहे उमेदवार, काय नेमकं त्यांचं विजन आहे, काय त्यांना म्हणायचंय, आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे। नितीन भाऊ, आपलं स्वागत आहे। खरं तर मी सुरुवातीलाच असं म्हणालो की दादा गेले, मनाला चटका लावून जाणारी घटना होती। काय नेमकी मनामध्ये भावना आहे, समजलं तेव्हा नेमकं काय वाटलं, काय सांगा? नमस्कार अभिभाऊ। काल परवा जी बातमी अचानक सकाळी कानावर पडली, खरं तर आज देखील मन मानत नाही की दादा आपल्यात नाही। खरं तर खूप मन जड झाले माझं की आज सामान्य जनतेच्या दुःखात कायम धाडसीपणानं उभं राहणारा नेता आज खरं तर महाराष्ट्राने गमावला। आणि हे दुःख सर्वत्र कष्टकरी शेतकऱ्यांना, मायबाप जनतेला खूप न झेपणार आहे। कारण दादांनी आजपर्यंत ह्या महाराष्ट्राला नवीन ऊर्जा, नवीन ताकद देण्याचं आजपर्यंत दादांनी काम केलं। आणि असं नेतृत्व महाराष्ट्राचं नशीब की दादासारखं नेतृत्व सामान्य जनतेला लाभलं। लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी असतील, दादांनी कायम म्हणजे राज्य, सत्ता, पद, राजकारण हे सगळं बाजूला ठेवून मला त्या सामान्य शेतकऱ्याला, त्या माझ्या लाडक्या बहिणीला कसा न्याय देता येईल, दादांनी हे सगळं बाजूला ठेवून फक्त निर्णय घेण्याचं काम, सामान्याची गरज ओळखण्याचं काम फक्त दादांनी या ठिकाणी केलं। आणि खरं तर असा नेता महाराष्ट्रात परत पुन्हा होणे नाही। खरं तर दादांचा प्रवास काल परवा या ठिकाणी थांबला, पण दादांचे विचार ह्या महाराष्ट्रात कधी थांबणार नाही। कारण त्यांचा प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता त्यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी खरं तर सक्षमपणाने उभा आहे। भविष्यात ही दादांची कमतरता आहे, दादांची जाणीव हा कार्यकर्ता, तळागाळातील कार्यकर्ता, महाराष्ट्रातले सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याची कमतरता कुठेही सामान्य जनतेला भासू देणार नाही। खरं तर दादांचं अर्धवट राहिलेले जे काही काम आहे, जे शेतकऱ्यांसाठी असन, महाराष्ट्रातले सामान्य जनतेसाठी असन, हे कार्यकर्ते पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतील। आणि हीच खरं तर अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। नितीनजी, खरं तर तुम्ही या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताय। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, आशाताई बुचकेंचा निष्ठावान कार्यकर्ता, अगदी निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पार्टीचा नितीन काकडे अचानक राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ, शरद पवार, अजितदादांच्या विचारधारेबरोबर, अतुल शेठ बेनकेंच्या विचारधारेवर कसा काय जोडला गेला? नेमकं काय मॅजिक झालं की नितीन काकडेंनी राष्ट्रवादीकडनं ही उमेदवारी घेतली? अभिभाऊ, गेले 10-12 वर्ष मी तळागाळात जाऊन काम करतो। सामान्य जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचं आत्तापर्यंत प्रामाणिक प्रयत्न मी केलेले। माझ्या घराला राजकीय कुठलाच वारसा नाही, पण मात्र आमच्या घराण्यामध्ये आमची सामाजिक कार्य आणि आमची सेवा ही आजपर्यंत प्रामाणिकपणाने आम्ही आत्तापर्यंत पार पाडत आलो। खरं तर भारतीय जनता पार्टीचं पंचायत समितीचं देखील तिकीट मलाच होतं, पण मी त्या दिवशी थोड्याशा काही दबावाच्या यंत्रणेमध्ये सापडण्याचा मला त्या ठिकाणी मला जाणीव झाली का मी कुठेतरी दबाव तंत्रात येतोय। म्हणून मी खरं तर त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ करून मी स्वतःला शांत ठेवण्यासाठी एका ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी देवदर्शन झाल्याच्या नंतर माझा मोबाईल मी स्विच ऑफ केला, कारण मला खूप सारी दडपणं वरतून येत होती सारखीच। आणि रात्रीचा प्रवास करून मी सकाळी ह्या ठिकाणी आलो 21 तारखेला। आणि मला समजलं त्या ठिकाणी की पंचायत समितीची उमेदवारी उमरज या ठिकाणी ताईंनी दिलेली। आणि
त्यानंतर मला माहिती नव्हतं, माझ्या डोक्यात राजकारण किंवा पंचायत समितीची निवडणूक लढवायची माझ्या डोक्यात देखील नव्हतं. पण ह्या ठिकाणी 21 तारखेला आल्याच्या नंतर जी काही आळा पिंपळवंडी झिडपी गटामध्ये जी काही चळवळ किंवा जे राजकारण हे सगळं माझ्या कानावर आलं, मी डोळ्याने ते पाहिलं. त्याच्यानंतर मी माझा निश्चय केला का गेली 9-10 वर्ष मी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करतो. आणि जर मला भारतीय जनता पार्टीकडून संधी आली, ती माझ्या काही चुकीमुळे ती उमेदवारी दुसऱ्याला देण्यात आली, तर मी माझं नशीब आत्ता का नाही आजमावलं पाहिजे. आणि मी माझ्या स्वतःच्या मनाला विचारलं का किती दिवस आपण या चळवळीमध्ये आपण काम करणार, तर आपल्याला राजकीय सपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि माझ्या सर्व जवळच्या मित्रपरिवाराला, माझ्या गावातील काही मार्गदर्शकांना मी हे सगळी गोष्ट कानावर घातली. आणि त्या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता मी माझ्या राजकीय जे काही गुरु आहेत, मी खरं तर मीडियासमोर त्यांचं नाव घेणार नाही, कारण त्यांचा आणि राजकारणाचा कुठेही संबंध आज तरी नाही. त्याच्यामुळं मला त्यांचं नाव ह्या ठिकाणी घेता येत नाही, माफ करा. त्यांचा मी आशीर्वाद घेतला आणि त्या ठिकाणी अतुलदादांच्या इथे मी गेलो. अतुलदादांनी क्षणाचा विलंब न करता AB फॉर्म माझ्या हातात दिला. म्हणजे त्याच्यात अतुलदादाची माझी चर्चा काहीच झाली नाही. का मी त्यांना फक्त सांगितलं का मी पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज भरतोय, तर तुम्ही मला तुमच्या नजरेतून त्या माझ्या सामान्य कार्यकर्ते कशा पद्धतीने तुम्ही पाहणार. तर ते म्हणले तुझं माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुझं प्रथमतः स्वागत करतो. आजपासून मी तुझ्यावरती पिंपळवंडी गाण्याची संपूर्ण जबाबदारी आणि त्या पंचायत समितीचं नेतृत्व ते तुझ्यावर मी सोपवत आहे. आणि त्यांनी AB फॉर्म मला त्या क्षणात दिला. अभिभाऊ ज्या वेळेला एक युवक म्हणून, एक युवकाचा सन्मान म्हणून आज खरं तर त्या ठिकाणी अतुलदादांनी मला त्या नजरेने पाहिलं आणि त्या ठिकाणी AB फॉर्म माझ्या हातात दिला. AB फॉर्म हातात घेत असताना मी त्यांना म्हटलं दादा मला इतकंच प्रामाणिक काम करायचं आहे का ही निवडणूक तर मी जिंकणच, पण काम असं करून दाखवीन. त्या दिवशी मी अतुलदादांना बोललो आजीदादा देखील माझे पाठक थोपडतील. खरं तर ते माझं स्वप्नच राहून गेलं. खरं तर याची खंत खूप मोठी आहे. मला ते बोलताना पण ते ताटून येते का ते स्वप्न मी उराशी घेऊन मी अतुलदादांकडे गेलो, पण आजीदादांची थाप मात्र माझ्या पाठीवर आता ती पडण त्यांच्या भविष्यात पडणार होती. की आता असं कुठेतरी वाटते का ती पडणार नाही. पण बाकी दादांचा विचार आणि दादांनी आत्तापर्यंत केलेली महाराष्ट्रातली जी सेवा आहे त्यांनी आम्ही केलेली आणि ती सेवा आम्ही तळागाळात जाऊन करणार. इथून मागही करत आलो कामं पुढेही देखील करायची. आणि कार्यकर्ता कधी थांबत नसतो आणि कार्यकर्ता म्हणूनच ही निवडणूक लढणार आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच त्या ठिकाणी मी ही सेवा करणार. या पंचायत समितीची उमेदवारी मी घेतली. त्याच्यानंतर मी तो फॉर्मही देखील भरला. त्याच्यानंतर भरपूर सारे ते दबाव माझ्यावर त्या ठिकाणी फॉर्म मागं घेण्यासाठी बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी दडपण आणण्याचं काम माझ्याबरोबर केलं. खरं तर मला राजकारणातलं राजकारण कधी कळालंच नाही. मी आत्तापर्यंत प्रत्येकाचं प्रामाणिकपणाचं त्या ठिकाणी काम करायचं मी संकल्प केला आणि त्या पद्धतीने काम करत राहिलो. पण अभिभाव त्या दिवशी माझ्या मनात एकच खंत होती का मी गेली ज्या माणसासाठी आज मी कष्ट घेतले त्या माणसाला विसर पडला का आपल्यासाठी जो कार्यकर्त्यासाठी मला तिथंच यायचंय. मला परत पिंपळवंडी आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गट, त्यात मंगेश अण्णांची उमेदवारी ही गेले 9 वर्ष सगळ्यांना माहिती आहे की मंगेश अण्णा जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहे. कुठल्या पक्षाकडनं लढणार यामधल्या अनेक राजकारणामुळे पुलाखालून अनेक पाणी गेल्यामुळे त्याच्याबद्दल साशंकता होती. मात्र पिंपळवंडीमध्ये मंगेश अण्णा आणि नितीन काकडे ह्या एका नाण्याच्या 2 बाजू होत्या. नेमकी कुठं माशी शिंकली? दोघांनी वेगळ्या विचारधारा निवडल्या किंवा दोघांच वेगळ्या पद्धतीने लढताय, काय नेमकं घडलं? अभिभाऊ मी अंतकरणापासून पिंपळेश्वराला स्मरून सांगतो, ज्या दिवशी मंगेश अण्णा काकड्यांचा 1 मताने पराभव झाला त्या ठिकाणी मी अंतकरणापासून मी तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त दुःख मला त्या ठिकाणी झालं. कारण मी ज्या वेळेला 1 मताचा पराभव झाला त्याच्या आधी अण्णांना बातमीत सांगितलं होतं का अण्णा विजय म्हणून. त्या ठिकाणी मी भगवा पवित्र ध्वज मी त्या ठिकाणी घेऊन जाऊन डौलांनी फडकवायचा आणि त्या ठिकाणी तो आनंद साजरा करायचा. ह्या भावनेतून मी लेण्याद्रीच्या जवळ पोचलो. आधी हो तिथे गेल्याच्या नंतर मला सगळे समजलं की काल टेक्निकल सगळ्या अडचणी माझ्या समोर आल्या. त्यावेळेला माझा हिरमोड झाला. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्याचं काम केलं. आपल्या तालुक्याच्या नेत्या आदरणीय आशाताई त्यांनी त्या ठिकाणी त्या लढ्यामध्ये ताईसुद्धा सामील झाल्या आणि त्या ठिकाणी आम्हाला यश आलं नाही. त्याच्यानंतर हे सगळं आम्ही आल्याच्या नंतर अण्णा दुसऱ्या दिवशी
सामान्य जनतेत कामाला होते. पण त्यानंतर जी केस चालू होती कोर्टामध्ये, त्या प्रत्येक तारखेला जाणारा मी कार्यकर्ता होतो आणि त्या न्यायदेवतेत अण्णांना न्याय भेटणार नाही याची कुठंतरी सुनसून मला लागली होती. म्हणलं कायद्याने न्यायाने अण्णांना न्याय जरी नाही दिला ते कार्यकर्ता म्हणून आपण काय न्याय देऊ शकतो. त्या ठिकाणी अभिभाव मी संकल्प केला. मी घरोघरी जाऊन लोकांची नवीन मतदार नोंदणी केली. आमच्या पिंपळवंडीमध्ये नवीन सुनबाई जर आली तर घरी जायचं, तिचं कागदपत्र घ्यायची, रेशनिंग कार्डवर तिचं नाव लावायचं, तिचं मतदान कार्ड काढून घ्यायचं आणि मतांची संख्या वाढवायचं काम ह्या नितीन काकडेने अण्णांसाठी केलं खास. पण अण्णांना रात्री फोन आला, कुठल्याही समाजसेवेचं काम आलं, मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असो, अभिभाऊ मी ॲडजस्टेबल पाहणार, मला तुम्ही ज्या ज्या ठिकाणी लावणार त्या त्या ठिकाणी मी काम करणारा कार्यकर्ता. असं कोणतं क्षेत्र नाही, ह्या अभिमानीने सांगायचं एकच काम, मी कार्यकर्ता हा कामातून घडलेलो आहे. मी इथपर्यंत पोहोचले माझ्या कामातून पोहोचलेलो आहे. मी अण्णांसाठी आत्तापर्यंत तळमळ केली. आज 9 वर्षानंतर माझी जी आत्तापर्यंतची जी केलेली सेवा आहे त्याचं सगळं श्रेय मी आत्तापर्यंत मंगेश अण्णा काकडे यांना दिले. आणि जर माझ्या जर सेवेवरती, माझ्या कार्यावरती जर एका दिवसात अविश्वास येत असेल तर हे माझ्या कुठंतरी मनाला ते न पटणार. आणि कार्यकर्ता म्हणून मी त्यावेळेला माझा कामधंदा, माझं घरदार मी बाजूला ठेवून मी रात्री अण्णांच्या फोनवर उठून जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत अण्णांनी जी कामं केली सांगितली ती प्रामाणिकपणाने पारच पाडली. अण्णांना सुद्धा माहीत नव्हतं हे काम होईल नाही होईल, पण ती कामं मी करून दाखवली, फक्त सामान्य जनतेसाठी केली. त्यावेळेला अभिभाऊ सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रवादी वर्सेस शिवसेनाची निवडणूक त्या ठिकाणी 9 वर्षापूर्वी झाली. अण्णांचा पराभव झाला राष्ट्रवादीच्या विरोधात एकमताने, पण पराभव नव्हता तो डाव होता. आणि तो डाव कुणी केला, कसा केला, का केला हे संपूर्ण जुन्नर तालुक्याला, पुणे जिल्ह्याला माहिती. शिवसेना पक्षातील प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला माहिती आहे. जर तुमच्या बरोबरचा जो डाव जर तो ज्या व्यक्तीने, ज्या माणसांनी तुमच्या बाबतीत केलाय, तर हे तुम्ही त्या ठिकाणी विसरले का? बरं, जर तुमचा पक्ष इतका मजबूत आहे, तुमचे कार्यकर्ते जर इतके मजबूत आहे, तर तुम्ही एखाद्या नेत्याच्या झालेल्या हायवेवरती तुम्ही का जाताय? हा माझा त्या ठिकाणी त्यांना प्रश्न होता. मी मंगेश अण्णांना कालही दैवत मानत होतो, उदय अण्णांना दैवत म्हणूनच मानणार आहे. काही झालं तर राजकारणाच्या जागी असतं घर आणि भावकी ही त्या ठिकाणी त्यासाठीच असतं. मी आजही अण्णांवरती माझा कुठलाही राग रुसवा नाही. त्यांनी त्यांच्या विजयाची पताका कोणत्या माध्यमातून बांधायची हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, तो त्यांनी घेतलाय. पण ज्या वेळेला कार्यकर्त्याला डावलून आणि कार्यकर्त्याला विश्वासात न घेता त्यांनी त्यांचा निर्णय जर घेतलाय, तर आपण त्या ठिकाणी आपली उंची तेवढी नव्हती अभिभाव, किंवा आपलं कार्य त्या ठिकाणी कमी पडलं असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्यांचं नियोजन त्यांनी केलंय त्यांना शुभेच्छा. अभिभाव, मी इतका मोठा कार्यकर्ता कधी नाहीये का मी नेत्याला समजून सांगू किंवा मी त्यांना माझ्या पद्धतीने सांगणं. आता तुम्ही ही जी निवडणूक लढवताय, मंगेश अण्णांच्या विरोधात ही निवडणूक लढवताय, तुमच्यासोबत आळ्यातून विजयजी कुराडे ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढताय, कशा पद्धतीने सगळं नियोजन? अभिभाव, मी तुम्हाला सांगतो, मी गेले 5 दिवसापासून विजय सर कुराडेंबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचं मी या ठिकाणी तळागाळात जाऊन प्रचार करतो. त्या माणसामध्ये मी काही गोष्टी मी स्वतः अनुभवल्या. खरं तर प्रशासनाची आणि सामाजिक कार्याची त्यांची आतली जी तळमळ आहे ती खूप प्रामाणिक आहे. खरं तर ते खूप हुशार व्यक्तिमत्व या ठिकाणी ह्या आळातून पळून गेलेलं आपले. त्यांचं काम आणि त्यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी खूप चांगलं आहे. आणि खरं तर मी त्यांच्याबरोबर पंचायत समितीची निवडणूक पिंपळवंडी गाणामध्ये लढवत आहे. आम्ही आज ज्या ठिकाणी जातोय आणि मतदारांचे जे प्रश्न आहेत, सामान्य जनतेच्या ज्या अडचणी ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी सोडवायचं काम आम्ही दोघं त्या ठिकाणी करतो. त्यातून मला त्यांचं कळतंय का त्यांचं नॉलेज, त्याच्या पाठीमागचं त्यांची तळमळ ही खूप प्रामाणिक आहे. आणि चांगल्या पद्धतीचा जिल्हा परिषदेला जेडपीचा उमेदवार म्हणून विजय सर या ठिकाणी लाभले. खरं तर हे आळा पिंपळवंडीला खूप समाधानाची आणि सन्मानपूर्वक गोष्ट आहे की आळा पिंपळवंडीला इतका उच्च शिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं नेतृत्व आपल्याला लाभतं. आणि मी तर सगळ्यांना हेच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही कोणाला निवडून यायचं, कोणाला काय करायचं म्हणून तुम्ही मतदान करत आला. खरं तर ह्या आळा पिंपळवंडीतल्या सर्व मतदारांना मला सांगणं आहे, कधीतरी हा विचार करा की ज्या वेळेला मी कार्यकर्ता म्हणून मला ज्या अडचणी आल्यात त्या अडचणीतून मला आज जे वाटते मी तुमच्यापुढं मांडतोय. ज्या वेळी समस्या निर्माण होती ती समस्या आज बिबट्याची असन, उद्या कोणाच्या वैयक्तिक कुटुंबातली असन, आरोग्याची असन किंवा
सार्वजनिक एखादी कुठली गोष्ट असते त्या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्वच काम करू शकतं. त्या ठिकाणी ज्या माणसाला त्या बदल्यातलं नॉलेज आहे तीच व्यक्ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करू शकते. म्हणून मला सगळ्यांना सांगायचं की तुम्ही अभ्यासू नेतृत्व, जो प्रशासन त्या ठिकाणी जाऊन प्रशासनाच्या टेबलच्या ठिकाणी हात आपटून काम करेल आणि तुमची तळमळ त्या ठिकाणी पोहोचेल, असं नेतृत्व खरं तर तुम्ही सर्वांनी निवडलं पाहिजे. म्हणून मी सांगतो, ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आदरणीय विजय सर कुराडे यांना तुम्ही त्यांचा विचार तुम्ही जास्त करून प्रामुख्याने करा. कारण अभ्यासू व्यक्तिमत्व लाभणं म्हणजे आपली प्रगती होणे हे कधीही विसरू नका. नक्कीच खरं तर निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस त्याची रंगत वाढत चालली आहे. काय मतदारांना आव्हान कराल, काय मतदारांकडून अपेक्षित आहे, काय भविष्यात नितीन काकडे मतदारांना देणार? मी हे प्रामुख्याने खरं तर पूर्ण आत्मविश्वासाने एकच सांगतो, मी ग्रामपंचायत पिंपळवंडीचा एक छोट्याशाच वार्डचा एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतो. मी निवडून आल्याच्या नंतर एकही दिवस घरी बसून कुठले कार्यक्रमाला जाऊन भाषणं करून मी त्या ठिकाणी काम करत नाही. मी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन त्यांची अडचण समजून त्या ठिकाणी काम करतोय. अभिभाऊ, मी महिलांसाठी काम करतोय, मी आरोग्य सेवेत काम करतोय, मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय. खरं तर मला हेच काम पुढे घेऊन जायचे. मला काय लय वेगळे व्हिजन लोकांपुढे मांडायचे आणि ते वेगळे वेगळे बोलवचन द्यायचे आणि मतं मिळवायचे, अजिबात नाही. जर माझं आत्तापर्यंतचं काम जर सामान्य जनतेला माहिती आहे, माझ्या वाटत अभिभाऊ तुम्हाला सांगायचे, माझ्या अपोजिट ज्या वेळेला आमची भावकीची मिटिंग बसली, एक आमचेच म्हणजे खरं तर खूप प्रामाणिक माणूस त्या ठिकाणी आहे, आमचे भाऊ काकडे म्हणून, त्यांनी 2 पंचवार्षिक खरं तर ते झटतायत का मला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं. तर त्यांची अडचण होती, त्यांच्या घराकडे जायला रस्ता नव्हता म्हणून त्यांना ग्रामपंचायत सदस्य व्हायचं. खरं तर भावकीने माझं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर केलं, मी निवडून आलो. तुम्हाला सांगतो अभिभाऊ, त्या ठिकाणी त्यांच्या घराच्या पुढे जाऊन मी सिमेंटचा रस्ता करून टाकला. त्या ठिकाणी सगळे शेतकरी राहतात आणि शेतीमालाचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणं हे माझं विजन होतं आणि मला तेच आळा पिंपळवंडीचा म्हणजे पिंपळवंडी गाण्यात मला तेच करायचं. सगळ्या शेतकऱ्यांचे शेतीमालाचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच करणार. आता मी पंचायत समितीचा सदस्य, आता लोकांना प्रश्न पडा, पंचायत समिती कुठे एवढा फंड आहे का सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करेल? प्रश्न 100% आहे. पण त्यांना हे पण माहीत आहे का हा बाबा ॲडजस्ट पाहणं आहे, हा कुडून जाऊन निधी आणायची ताकद माझ्यात आहे. मी माझ्या आई समान मानणारा मी कार्यकर्ता आहे आशाताईंनी मला कधी कमी केलं नाही, भविष्यात कधीच कमी करणार नाही. मी अतुल शेटकून पण फंड आणलाय, मी आशाताईकून पण फंड आणलाय, मी वरतून मंत्र्यांकडून पण फंड आणलाय. अभिभाऊ का आणलाय तर माझी संबंध त्या ठिकाणी जोडले गेले आहेत. अभिभाऊ, मी इतका सामान्य कार्यकर्ता आहे, अभिमानाने सांगतो. शासकीय अधिकारी मला कपडे घेतात हो, इतक्यापर्यंत माझी त्यांची नाती आहेत. तर त्यांचं म्हणणं असेल तर इतक्या प्रामाणिकपणाने जर काम करते तुझ्या बाबतीत आम्ही कधीही कमी का, हे कोण सांगतंय? शासकीय अधिकारी मला सांगतात. मला सांगायचं का, ह्याच विश्वासाच्या जोरावरती मला या पिंपळवंडी गणामध्ये त्याच ठिकाणी ताकदीनं काम उभं करायचं आणि त्या पद्धतीने मी निवडणुकीला सामोरं जातो. पिंपळवंडी त्याच्यातला एक छोटीशी आमची वार्ड क्रमांक 3ची वस्ती, त्या ठिकाणी जे काम करतोय ते त्याला महिला भगिनी असतील, तरुण वर्ग असं, यांच्यासाठी खूप काही करायची योजना माझ्या डोक्यात आहे अभिभाऊ. आत्ता तुम्हाला सांगतो, काही प्रोजेक्ट माझे चालू आहेत, पण मला ते राजकारणात आणायचे नाहीत. मला त्या ठिकाणी महिलांना रोजगार द्यायचा आहे. आज ते काम तुम्ही पाहताय, गेले 2-2.5 महिन्यापासून मी रात्रीचा दिवस करून ते काम पूर्ण करतोय. ज्या वेळेला माझ्या वार्डमधल्या पिंपळवंडी काही भागातल्या, काही काळवाडी भागातल्या, पिंपरी भागातल्या आजही महिला त्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जातात. अभिभाऊ, मला त्याची खंत आहे. मला माझ्या महिलांना इतकं सक्षम बनवायचं आहे, माझ्या महिला त्या ठिकाणी ऑफिसला काम करतायत असं मला चित्र ह्या ठिकाणी उभं करायचं. म्हणून ह्या प्रोजेक्टला आपण हात घातलाय आणि थोड्या दिवस हा प्रोजेक्ट देखील त्या मानापानात उभं राहील आणि माझ्या महिला भगिनी सगळ्या ठिकाणी चांगले ऑफिस जॉब म्हणून इथे कामाला येतील आणि त्यांना रोजगार मिळवून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे. सगळ्यात जास्त मी आता युवा पिढीला एक सांगायचं मला अभिभाव, तुमच्या मार्फत का तुमच्यातलाच आज तरुण आज सामाजिक क्षेत्रातून पुढे चाललाय आणि तो कार्यकर्ता तुमच्यासाठी अहोरात्र काम करतोय. आजपर्यंतच्या माझ्या सगळ्या तरुण पिढीला मी जितकं जवळचं मानले आणि त्यांच्यासाठी जी धडपड केलेली हे सगळं तुम्हाला माहिती आहे. राजकीय दबापोटी तुम्ही काही गटतट झालेले आहेत, पण तुम्ही हे विसरू नका का तुमचा हा कार्यकर्ता, तुमचा मोठा भाऊ आज समाजकारणात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करतो आणि खरं तर तुमची कमतरता त्याला प्रचारात जाणवत असते. पण मी आयुष्यात एकच सांगतो का मी जो आत्तापर्यंतचा प्रवास केला आहे त्याच्यात मी कधीही कुणाची कुबडी घेतली नाही आणि भविष्यात तुमची मला गरज आहे
हे माझ्या मनाला जरी माहीत असलं तरी मला तुमचं नाव तुमच्यापर्यंत तुमच्या घरात राजकारण होईल, मला असं कुठलंही कृत्य करायचं नाही. तुम्ही त्या ठिकाणी जे काही काम करतायत प्रामाणिक करताय हेच मी माझ्या मनात घेऊन चाललोय. मला कोणत्याही कार्यकर्त्यावर कुठल्याही बारक्या भाऊ मोठ्या भाऊ राग नाही. मी तुमच्यातलाच आहे, म्हणजे तुमच्यातलाच आहे, तुमच्यातच राहणार आहे. हे कधी विसरू नका. राजकारण एक 10 दिवसापुरतं आहे. 10 दिवसानंतर आपण सगळे एकत्र आहोत. त्याच्यामुळे राजकीय वैर तुम्ही कोणाशी घेऊ नका, कोणाला काही बोलू नका, हेच तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मी माझ्या तमाम माईबाप जनतेला एकच सांगणार आहे, मी पूर्ण सामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या घरी राजकीय वारसा नाही. माझे वडील ज्या ठिकाणी 25 वर्ष ज्या संस्थेत काम करतात त्या ठिकाणी फक्त प्रामाणिकपणानेच आजपर्यंत ते काम करत आलेलं आहे. त्यांचंच रक्त ह्या नितीन काकडेमध्ये आहे आणि ते रक्त कधीही बेमानीच्या आणि वाईट मार्गाच्या दिशेने ह्या पिढीला आणि या गणातल्या माणसांना घेऊन जाणार नाही. त्यांना त्यांच्यात राहून त्यांच्या दारात त्यांचे प्रश्न सोडवणारा हा कार्यकर्ता आज तुमच्या पुढं पंचायत समितीची निवडणूक लढतोय. आणि एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हे मला पूर्ण माझ्या अंतःकरणाला माहीत आहे. त्याच्यामुळे येत्या 5 तारखेला तुम्ही माझ्या त्या मतदानाच्या स्वरूपानं तुम्ही माझ्या पाठीमागं तुमचा आशीर्वाद नक्कीच ठेवणार याची खात्री देखील आणि विश्वास देखील तुमच्यावर आहे. आणि तुमचे हे ऋण मी आयुष्यभर कधीही फेडू शकणार नाही हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आई मळगंगे मातेला समोरून सांगायचं एकच की हा तुमच्या पिंपळवंडीतला हा उमदा तरुण तुमच्यासाठी अहोरात्र काम करत आलेला आहे, भविष्यात करणार देखील आहे. म्हणून या सामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ तुमच्या हातात आहे. आणि मला चांगल्या मातेने निवडून तुमची सेवा करण्याची संधी द्याल ही खात्री मला आहे. मी आई मळगंगे चरणीला एवढंच सांगतो, हा नितीन कधीही बदलणार नाही आणि कधी कोणासाठी कोणाच्या याच्यात वाईट करण्याचा कधीच हेतू माझा नव्हता आणि भविष्यात देखील नसणार. सर्व माझ्या कष्टकरी मायबाप जनतेला खरं तर हात जोडून विनंती आहे, सामान्य घरातील कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आहेत. येत्या 5 तारखेला तुम्ही जिल्हा परिषदेचे उमेदवार विजय सर कुराडे आणि पंचायत समितीला मी स्वतः नितीन विजय काकडे, आमच्या दोघांची निशाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळे चिन्ह आहे. त्या ठिकाणी तुम्ही बटन दाबून आम्हाला दोघांनाही प्रचंड बहुमताने विजय करा हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत समितीचे उमेदवार नितीन काकडे आपल्या सोबत होते. त्याच्याशी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केला. जे काही खतखत जनतेमध्ये होती ती विचारण्याचा, मांडण्याचा आपण प्रयत्न केला. त्यांनी मनमोकळेपणाने आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली. मतदार बंधू आणि भगिनी, खरं तर जुन्नर तालुका फार शून्य आहे. कुणाला मतदान करा हे आम्ही निश्चितपणे सांगणार नाही, मात्र आपल्या कामाचा माणूस कोण आहे ह्याचा विचार ही मायबाप जनता निश्चित करेल. मी जाता फक्त इतकंच सांगेल, मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण सर्वांनी बजावलाच पाहिजे. मोठ्या संख्येनं घराबाहेर पडा आणि आपल्या कुठल्याही आवडत्या उमेदवाराला मतदान बाकी जरूर करा. आपण यावर्षी पुण्यामध्ये जी निवडणूक पाहिली तर सर्वात कमी टक्का पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा झालेला आहे. तर ही आपली फार मोठी चूक आहे. लोकशाहीने आपल्याला दिलेला तो खूप मोठा अधिकार आहे, त्याचा वापर करा. येत्या 5 तारखेला सर्वांनी घराबाहेर पडून मतदान नक्की करा. नितीन भाऊ, तुम्ही पहा.com अगदी मनमोकळी चर्चा केली, त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. प्रेक्षक बंधू आणि भगिनी, तुम्ही कुठेही जाऊ नका. राजकारण, निवडणुका सुरू आहेत. राजकीय अनेक नेते मंडळी, उमेदवार आपल्याला याही पुढे अजून भेटणार आहेत. प्रत्येकाशी बोलण्याचा, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, जनतेच्या मनातले प्रश्न त्यांना विचारण्याचा निश्चितपणे पहा.comच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त पहा.com. धन्यवाद.